वर्ध्यातील कोपरा जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या शाळेचे पत्रे देखील उडालेत, तर त्यामुळे आता विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थित बाक देखील नाहीयेत। मुलांना तात्पुरती बसण्याची व्यवस्था दुसऱ्या इमारतीत केली गेली आहे। ग्राउंडमध्ये देखील गवत वाढल्याने बाहेरही घाणीचं साम्राज्य पसरलंय। लोकशाहीच्या रियालिटी चेकमध्ये ही बाब समोर आली आहे। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील कोपरा येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत। इथे 16 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेवरील 3 पत्रे उडून गेलेत। तर या सर्वाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारांगे यांनी। पाहूया। लोकशाहीच्या रियालिटी चेकमध्ये आपण वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कोपरा या जिल्हा परिषद शाळेत आलो आहोत आणि या शाळेमधील आपण रियालिटी चेक केली। त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांसोबतही एक जेवणाचा आस्वाद घेऊन पाहिला आणि विद्यार्थी जेव्हा जेवताना असताना त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। जेवणामध्ये कशा प्रकारे आपल्याला जेवण मिळतं, काय जेवण केलं तू आज? चेना भात। चेना भात। दररोज तुला जेवणामध्ये काय काय मिळते? चेना भात, मूग डाळची खिचडी। मुलांच्या शिक्षणाच्या भविष्याचा विचार करून तात्काळ शाळेच्या दुरुस्तीचा निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर शाळा दुरुस्ती करावी। आमच्या शाळेचं जर जे झालेलं नुकसान आहे ती जर दुरुस्ती लवकर झाली तर विद्यार्थ्यांना म्हणजे बसायसाठी जागा होईल आणि विद्यार्थी तिथे बसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।